पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी. प्रवचनाचे नाव पांडुरंग हाच 9वा अवतार. दिनांक 31 ऑगस्ट 1970. विश्वामध्ये व्यापलेले पांडुरंगाचं स्वरूप संतांनी अधिष्ठान करून राज्यक्रांती केली. ते महंत संत पंढरीच्या दर्शनाला गेले. तिथे पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं आणि असं त्यांनी ठरवलं की आता आपण सर्वांनी नामदेवांच्या घरी जायचं. याप्रमाणे ठरल्यानंतर पांडुरंग म्हणाले की नामदेवाकडे काय आहे, आपण नामदेवाकडे येणार म्हणजे मलाच राबवणार ना, कारण एवढ्यानं अन्न घालायचं त्याचे कुठे सामर्थ्य आहे. लोकव्यवहार परमेश्वराने कधीच सोडला नाही. म्हणून संत महंत जरी झाले तरी कोणीही आला तरी त्याचा आदर सत्कार ते स्वरूप असं जाणून ते करतात. करण्याची पद्धत जी आहे त्याचं कारण हे आहे. तेव्हा संत असं म्हणाले की आपण नामदेवांच्या इथे गेल्यानंतर आपल्या बहिणीला भेटता येईल. ती जनाबाई बसली आहे ना तिथे. पांडुरंगांनी सांगितलं की काही हरकत नाही, जाऊया. मग त्यांनी रुक्मिणीला सांगितलं की आता हे सर्व लोक तिथे जाणार आहेत तेव्हा त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली पाहिजे. गोणाबाई तर आपला विरोध करते, अरे तुरे शिवाय तिची भाषा नाही, आणि जनीला शिव्यांची लाखोली. पांडुरंग आणि गोणाबाईंना कधी बोलताना जनाबाईने वर डोकावून पाहिले तर लगेच गोणाबाईने म्हणावे, जने, अगं तुझ्या बापांनी कधी हे अन्न पाहिलं होतं का? काय पाहतेस? पांडुरंगाला दृष्ट होईल. म्हणजे बघा, पांडुरंगाला शिव्या देणारी बाई, पण प्रेम काय असतं म्हणजे पांडुरंगाला तुझ्या डोळ्याची दृष्ट होईल, मागे सरक. त्याबरोबर जनाबाईने घाबरावं. असली कृतांतासारखी बाई होती ती, सामान्य नव्हती. येथे कृतांत याचा अर्थ मृत्यूला जिंकलेली, मृत्यूचाच जिने अंत करून टाकला होता अशी स्त्री असा घ्यावयाचा. मग याप्रमाणे जेव्हा ठरवलं तेव्हा रुक्मिणीला वाटलं की हे आलेले संत किती दिवस राहतात आणि मला स्वयंपाकीण व्हावं लागतं, कुणाला ठाऊक. कारण हे लहरी लोक, झाला स्वयंपाक तरी वेळेवर उठायचे नाहीत. लागली लहर म्हणजे लागली. पण पांडुरंगाने सांगितलं, काही असो, तू अगोदर पुढे जा, मी सगळं साहित्य घेऊन येतो. असं म्हणून पांडुरंगाने वेश बदलला. संतांच्या भजनाचा टाहो गरुड मंडपापर्यंत जोरात चालू झाला आणि त्यातच देवांनी आपलं रूप अदृश्य केलं. पुन्हा संतांनी जेव्हा नमस्कार केला, भजन करून तो पांडुरंग नाही. ते म्हणाले, पांडुरंग गेला कुठे? तो कुठे गेला याची त्यांना जाणीव सुद्धा नव्हती. मग सर्वजण नामदेवाच्या घरी गेले. तो गाडा भरून अन्न आलं. तिथं होतं काय? यांनीच नटवायचं सगळं. आपणच अन्नाची गाडी झाला आणि स्वतःच ती गाडी अन्नाची ओढून आणून ठेवली व सगळं स्वयंपाकघर नटवलं. झाडून सारवून सगळं स्वच्छ केलं. जनीला सडा संमार्जन करण्यास सांगितलं. तिला आपण कोण याची जाणीव दिली, कारण जाणीव दिल्याशिवाय कार्य होत नाही. पांडुरंगानेच तिला लहानाची मोठी केली होती, तोपर्यंत तिला रावळातच ठेवली होती. यौवनामध्ये जेव्हा ती आली तेव्हा तिला कोणाच्या तरी स्वाधीन करायला पाहिजे म्हणून असा दिव्य माणूस हवा होता की अगदी घरात स्त्री असून तिच्याशी मुलीपेक्षाही जास्त ममतेने वागेल. त्यावेळी नामदेव नेमके भेटीला आले. भगवंतांनी ओळखून सांगितले की अरे नाम्या, तुझ्या हातात मी ही माझी मुलगी देतो आहे, ही तू मुलगी म्हणून सांभाळ. म्हणून प्रौढ झाल्यावर ती नामदेवांकडे राहिली. दासी म्हणून राहिली बरं का. दासी म्हणजे नोकर नव्हे, दासी म्हणजे पडेल ते कार्य करणारी. तिचं नाव दासी. भगवंताची दासी झाली म्हणून तिचं एवढं मोठं महात्म्य. तिच्या नाना तऱ्हेच्या परीक्षा झाल्या. परीक्षेशिवाय सर्टिफिकेट कोण देणार? आजच्या काळात मास्तरांनी पेपर लिहून विद्यार्थ्याला पास करण्याची प्रवृत्ती आहे. त्यावेळेला समक्ष सगळी परीक्षा द्यावी लागत होती. काळ बदलला तशी परीक्षेची व्याख्याही पण बदलली. आज संत घरोघरी निर्माण झाले. घरोघरी संत आज आहेत. असंत जगात कोणीच नाही, सर्वच संत. परंतु सिंह जसे प्रति पर्वती नाहीत, कस्तुरी मृग वनोवनी कैचे, हस्तीचे मस्तकी मुक्त असे परिते गजराज अगस्थळी कैचे, कल्पतरू आणि कामदुधा बहुसालपुरी आणि पट्टणी कैचे. ते बी दयानिधी सद्गुरू घरोघरी नाहीत. दयानिधी नाहीत, गुरु आहेत सगळे. आई वडील हे मुलाचे गुरुच असतात. गुरु नाही असं म्हणता येणार नाही, पण सद्गुरू हे नाहीत. सद्गुरू हे अत्यंत दुर्मिळ. आव्हाशंख जसा दुर्मिळ तद्वतच हे. पण आज बाजारात तो विपुल मिळतो आहे.
उजव्या शंखांनी बाजारपेठा नटलेल्या आहेत, म्हणजे जे दुर्मिळ त्याच्या पेठा नटल्या. त्याचप्रमाणे दुर्मिळ असलेले संत घरोघरी नटले गेले. दुर्मिळी संतपद घरोघरी नटायला लागलं आहे. असत मात्र नाही ते. नाटकातल्या राजाप्रमाणे त्यांची स्थिती असते. विंगेच्या आत गेला की या बसा चहा प्या, विंगेच्या बाहेर गेली की राजे सरकार नमस्कार, अशापैकी आज सर्व झालेलं आहे. हे सर्व नाटक आहे, म्हणून ते पाहू नये. नाटक म्हणजे लक्ष न देण्यासारखे, टक लावू नका तिकडे. हा जो नाटकी आहे त्याला करनाटकू म्हटलं आहे. हा पांडुरंग कसा आहे तर करनाटकू. कर्नाटकू म्हणजे कर्नाटकचा नव्हे, नाटक करून राहिलेला असा हा पांडुरंग. त्याची नाटकं जगाला कळणार नाही. ती फक्त ज्यांनी तो प्रयोग पाहिला त्यालाच कळणार, म्हणून त्याला कर्नाटकू म्हटलं. कर अधिक नाटकू अर्थात नाटक करणारा, जगातली सर्व नाटकं करणारा, नटलेला सूत्रधार असा पांडुरंग नामदेवाच्या घरी गेला. सहकुटुंब संत हा त्याचा परिवार सर्वांचा तिथे मुक्काम झाला. ज्ञानेश्वरापासून देशातले सर्व संत आले आणि तिथे त्यांनी काय केले तर देशकाल परिस्थितीचा विचार केला, पांडुरंगाशी विचार विनिमय केले. संतांनी सांगितलं की काल परिस्थिती बदललेली आहे, तेव्हा तू सर्व ठिकाणी प्रत्यय दिला पाहिजेस. आम्ही तुझं हे स्थान निर्माण केलेलं आहे. कसला प्रत्यय म्हणून पांडुरंगने विचारलं, तेव्हा संत म्हणाले, आम्ही जर असं म्हटलं की पंढरी राजांनी सांगितल्यामुळे या गोष्टी आम्ही केल्या आणि ते सिद्ध करण्याचा वेळ प्रसंग जर आला तर ते कार्य करून तुला दर्शनं द्यावी लागतील. असं संतांनी जेव्हा सांगितलं तेव्हा देवांनी अभिवचन दिलं आणि ते अभिवचन किती सत्य आहे याची परीक्षाच जणू हे सर्व संत अनंतात विलीन झाल्यानंतर जे नूतन संत निर्माण झाले त्यांनी केली. भाग पहिला पूर्ण.